नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण आहारावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरात इतके क्षार असते, तर सांगा मानवी शरीरात किती क्षार असते? तर बघा, याचा आन्सर आहे 30। मानवी शरीरात 30 क्षार असते। खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे मुख्य कारण? तर बघा, प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांचे मृत्यूचे कारण सर्वाधिक काय असते? तर ते असते रक्तक्षय, म्हणजे काय असते? ॲनिमिया, इंग्लिश मध्ये ॲनिमिया। गरोदरपणात स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण हे रक्तक्षय म्हणजेच ॲनिमियामुळे जास्त प्रमाण असते। रक्तक्षयाचे प्रमुख लक्षणे कोणते? क्वेश्चन नंबर 3। बघा, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काय चेक करतो? आपल्या डोळ्याच्या पापणीचा खालील भाग फिकट चेक करतो नेहमी, जीभ पांढुरकी झाली काय हे सुद्धा चेक करतो, नखे सुद्धा चेक करतो। तर काय वरीलपैकी सर्व बरोबर? रक्तक्षयाचे प्रमुख कारण हे सर्व आहे, नखे चापट होणे, जीभ पांढुरकी होणे, तसेच डोळ्याच्या पापणीचा खालील भाग फिकट होणे। कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो? तर सांगा। बघा, कॉफीच्या अतिसेवनामुळे लोह या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो। पीईपी एनडीटी गर्भ लिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंध कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? तर बघा, पीईपी एनडीटी गर्भ लिंग निदान पूर्व चाचणी हा 1994 ला लागू करण्यात आला। 1994। विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या आणि आपले बाकीचे ICDS चे प्लेलिस्ट मध्ये जाऊन ICDS ची व्हिडिओ प्लेलिस्ट बघून घ्या। अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहे। आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे? जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी मला सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्हाला सर्व एक्झामचे महत्त्वाचे अपडेट्स दिले जातील। कायद्याने मुलीसाठी विवाहाचे किमान वय किती निश्चित केले आहे? तर बघा, सध्या मुलीसाठी विवाहाचे किमान वय हे 21 वर्ष आहे। आजच्या प्रश्नांची लेवल थोडी लो आहे, तर तुम्हाला आउट ऑफ यायला पाहिजे, ठीक आहे? कायद्याने सध्या मुलींसाठी विवाहाचे किमान वय हे 21 वर्ष केले आहे। भारतीय गर्भपात कायद्यानुसार खालीलपैकी किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो? तर सांगा। तर बघा, गर्भपात कायदा कधीचा आहे? गर्भपात कायदा हा 1971 आणि गर्भपात कायदा हा 2021 चा सुद्धा आहे। तर गर्भपात कायदा 1971 नुसार 20 आठवडे या कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो आणि गर्भपात कायदा 2021 नुसार 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येते। तर इथे प्रश्न भारतीय गर्भपात कायदा 1971 नुसार समजा, क्वेश्चन 71 नुसार किती कालावधी गर्भपात करता येते? तर ते आहे 20 आठवडे 1971 नुसार, आणि 2021 नुसार आहे 24 आठवडे। लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही, दोन्ही कायदे लक्षात ठेवा। केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तर सांगा। तर बघा, केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा 1954 चा आहे। केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा 1954 चा आहे। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, एकदम तोंडपाठ असायला पाहिजे। आणि केंद्रीय अन्न सुरक्षा कायदा कधीचा आहे? तर केंद्रीय अन्न सुरक्षा कायदा हा 2013 चा आहे।
केंद्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 ला लागू करण्यात आला? हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय अन्न सुरक्षा कायदा कधी लागू करण्यात आला? तर 2013 ला. आणि केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा हा कधीचा आहे? तर हा आहे 1954. लक्षात ठेवा. पीसीपी एनडीटी कायदा हा रिकामी जागाशी संबंधित आहे. तर याचा आन्सर आहे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर. काय? स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराशी पीसीपी एनडीटी कायदा हा संबंधित आहे. आणि पीसीपी एनडीटीचा फुल फॉर्म काय आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. बघा, या कायद्यानुसार भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? तर 934. भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 934 आहे. आणि महाराष्ट्राचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे 929 आहे, कमी आहे. आणि सर्वात जास्त स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे केरळचे आहे. लक्षात ठेवा. पाण्यात सर्वाधिक आयोडीनचे प्रमाण असते? तर सांगा, कोणत्या पाण्यात सर्वाधिक आयोडीनचे प्रमाण असते? तर बघा, याचा आन्सर आहे समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक आयोडीनचे प्रमाण असते. कोणत्या पाण्यात? समुद्राच्या. आणि क्षार आणि आयोडीनचे प्रमाण सर्वाधिक समुद्राच्या पाण्यात असते. लोहाच्या अभावापायी कोणता विकार जळतो? तर बघा, लोह म्हटलं का ॲनिमिया, रक्तक्षय, हिमोग्लोबिन. लोह म्हटलं तर त्याची संज्ञा Fe, लक्षात ठेवा, फेरस. आणि लोह म्हटलं म्हणजे हिमोग्लोबिन, रक्तक्षय, ॲनिमिया. खालीलपैकी कोणते क्षार नाही? तर बघा, कॉपर, फेरस, पोटॅशियम हे सर्व क्षार आहे, पण साखर हे क्षार मध्ये येत नाही. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतो? गलगंड. काय होतो? गलगंड. आयोडीनच्या कमतरतेमुळे. आणि कोणत्या ग्रंथीला होतो तो? थायरॉइड ग्रंथीला. ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात? तर सांगा, ॲल्युमिनियम साठी कोणती संज्ञा असते? तर ॲल्युमिनियम ही Al ने दाखवते. आणि Ag कशाची आहे? तर मग तर Ag ही सिल्वरची आहे. आणि Au ही सोने, गोल्ड. Au सोने आणि गोल्डचे आहे. लक्षात ठेवा, वारंवार विचारले जातात हे प्रश्न. Ag सिल्वर, Au गोल्ड. Ag सिल्वर, Au गोल्ड. आणि Al म्हणजे ॲल्युमिनियम. सोपी आहे. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर बघा, जेवढे पण आंबट फ्रुट्स असतात तर त्याच्यामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक ऍसिड, म्हणजेच व्हिटॅमिन सी. त्यालाच ऍस्कॉर्बिक ऍसिड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऍस्कॉर्बिक ऍसिड. व्हिटॅमिन सी ला रासायनिक नाव आहे. पंडुरोगावर मात करण्यासाठी, लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांचा डोस आवश्यक असतो. तर कशाचा? सांगा. तर बघा, पंडुरोगावर मात करण्यासाठी, लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना फोलिक ऍसिडचा डोस आवश्यक असतो. आणि व्हिटॅमिन B9 ला फोलिक ऍसिड म्हणतात. कोणती? फोलिक ऍसिड. बघा विद्यार्थ्यांना, ICDS विटॅमिन्स यावर एक व्हिडिओ घेतलाय, ते तुम्ही सर्च करा. ICDS विटॅमिन्स बाय स्टार अकॅडमी. तर तुम्हाला मिळून जाईल. आणि तिथे सर्व विटॅमिनचे रासायनिक नाव सुद्धा सांगितले आहे. भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, गलगंड हा जास्त करून पर्वताच्या पायथ्याशी असते, हिमालयच्या. आणि हिमालय कुठे आहे? हिमालय पर्वत कुठे आहे? हिमाचल प्रदेशला. हो, पण आंध्र प्रदेशला नाही. महाराष्ट्र व कर्नाटक यांना नाही. काश्मीर आणि आसाम आहे. काय येणार आहे याचा आन्सर? काश्मीर व आसाम या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. आणि कशामुळे होतो हा? आयोडीनच्या कमतरतेमुळे. म्हणूनच आजकाल आयोडीनयुक्त नमक, मीठ वापरले जाते. प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करते. तर सांगा, प्रतिरोध
संस्थेच्या कार्यात कोण मदत करते, तर ते आहे लोह. लोह हे प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गॉइटर म्हणजे या ग्रंथीला आलेली सूज आहे. तर काय आहे याचा आन्सर? बायोरॉइड नाही, थायरॉइड. थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज म्हणजे गॉइटर होय. वृषण म्हणजे काय असते? वृषण म्हणजे किडनी. आणि किडनीचे एकक काय असते? नेफ्रॉन. किडनीचे एकक काय असते? नेफ्रॉन. पीयूषिका म्हणजे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड. आणि ही सर्वात छोटी ग्रंथी असते. कशासारखा आकार असतो हिचा? वटाण्याच्या दाण्यासारखा. कशा? वटाण्याच्या दाण्यासारखा पीयूषिका ग्रंथीचा आकार असतो. ॲड्रिनल ग्लँड ही सुद्धा काय आहे? एक थायरॉइड. पीयूषिका आणि ॲड्रिनल हे अंतर्स्रावी ग्रंथ्या आहेत.